पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील दक्षिण पूर्व पट्ट्यात म्हणजेच गुंजवणे सिंचन प्रकल्पाच्या लाभक क्षेत्रातील शेवटच्या गावात पाणी मिळावे या मागणीसाठी राख गावाजवळील ब्रिटिशकालीन धरणात स्थानिकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलंय। या धरणामध्ये गुंजवणीचं पाणी सोडावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। मागील 3 पिढ्या गुंजवणीच्या पाण्याच्या प्रतीक्षा करणारे राख गावातील ग्रामस्थ आज उपोषणाला बसलेले आहेत। नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांना काय हवं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर उपोषण करते आहेत, तुम्ही आज उपोषण करताय, काय सांगाल, काय मागणी तुमच्या? आमची एकच कळकळीची आणि तीव्रतेची आणि नम्रतेची हीच मागणी आहे की आमच्या परिसरातील राख गुळूंचे आणि ह्या परिसरातलं धरण जे आहे ते संपूर्ण प्रशासनाने आणि जे पुढारी म्हणतात आमदार खासदार त्यांनी येऊन आत्ता ह्या राख धरणात यावं आणि पाहावं। एक थेंब पाण्याचा नाही, एक थेंब। रोज जाताना इथून आम्हाला कळकळीची म्हणजे डोळ्यातून पाणी येतं अक्षरशः। हे बघताना वाईट वाटतं की आम्ही इतक्या चांगल्या मतदारसंघात म्हणजे बारामती मतदारसंघाचं नाव घेतो, पण वाईट पण वाटतं की अजिबात इथं पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही। तरी ह्याची प्रशासनाने आणि इथल्या पुढाऱ्यांनी ह्याची जाण ठेवून हा प्रश्न मार्गी लावा। कशा प्रकारे हा प्रश्न मार्गी लावता येईल, काय सांगाल? इथं आजूबाजूला बघतोय आपण, इथं नीरा नदी आहे, वीर भाडगर गुंजवणी धरण आहे, हे सगळ्या बाजूनी पाणी वाहतंय। तर ह्या कुठल्या तरी ह्या सगळ्या मार्गातून पाणी इथं येऊ शकतं। एक लोखंडी पाईपलाईन आहे इथं थोपटे वाढवून टाकलेली, ती चोरी होत गेली, अर्धी चोरून गेली तरी पाणी इथं येईना। तर हे सगळं प्रशासनाने ह्याच्यात लक्ष घालून मार्ग काढावा तातडीने, गुंजवणी धरणाचं पाणी यावं, हीच आमची तळमळ आहे। खरं तर मागील 3 पिढ्या जवळपास आजोबापासून तुमच्या गुंजवणीच्या पाण्याची प्रतीक्षा करतात। तुम्हाला गुंजवणीच्या पाण्याची मागणी काय? कारण हीच आमची मागणी आहे ना, पिढ्यानपिढ्या गेल्या आमच्या तरी पाणी मिळत नाही, हे आमचं दुर्दैव आहे। हेच आम्ही नेतृत्वाला आज इथं हा जो उपोषणाचा म्हणजे उपोषण थोडक्यात आम्ही प्रार्थना आयोजित केलेली आहे दिवसभर हे करून की ह्या प्रशासनाला आणि सगळ्या पुढाऱ्यांना जे राजकीय नेते आहेत यांना पाठबळ मिळावं, इच्छाशक्ती मिळावी हीच अपेक्षा आहे। तुम्ही सुद्धा आज धरणाच्या कडेला उपोषण करता, काय सांगा? माझी एवढीच मागणी आहे की आपले जे गुंजवणीचं धरण आता पूर्ण झालं आहे आणि त्याच्या प्रवाह पद्धतीने जे पाणी राखाच्या धरणामध्ये येणार आहे ते ताबडतोब ह्या जुन्या सर्वेप्रमाणे काम चालू होऊन 5-6 महिन्यात पाणी इथं पोचवावं, एवढीच माझी कळकळीची खरं तर तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात। मागील काही काळापासून गुंजवणीचं पाणी किंवा गुंजवणीच्या पाईपलाईनचं काम थांबले, सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्ही काय केले? सत्ताधारी पक्ष म्हणून इथून मागं ह्या गोष्टीचा अनेक वेळा आम्ही पाठपुरावा केला आणि आता चालू स्थितीत राज्याचे माजी राज्यमंत्री असतील, तालुक्याचे आमदार खासदार हे शेवटच्या टप्प्यात आले, ह्यांची परवा मिटिंग झाली मंत्रालयात, बरोबर, आणि त्याप्रमाणे फेर सर्वे आखून जी जुना प्रवाह पद्धत आहे त्याप्रमाणे सर्वे करून इथं त्यासाठी आता शासनाची किंवा सगळ्या नेते मंडळांची इच्छाशक्ती दांडगी पाहिजे की आपण कसं ह्या का महिन्यात त्याला प्रशासकीय मान्यता देऊन त्याच्यावर पैसे टाकून आचारसंहितेच्या आधी नारळ त्या कामाचा फोडावा हीच कळकळीची विनंती। खरं तर निवडणूक आली की गुंजवणीचा प्रश्न पुरंदरमध्ये काढला जातो आणि गुंजवणीचं जे पाणी आहे याची पुन्हा एकदा लोकांना आशा दाखवली जाते किंवा त्यांना एक आमिष दाखवलं जातं। काय सांगाल? तुम्ही देखील बऱ्याच वर्षापासून गुंजवणीच्या पाण्याची प्रतीक्षा करत आहेत आणि आज पुन्हा एकदा या धरणाच्या कडेला उपोषण करतात, काय सांगाल? वास्तविक आता शालेय जीवनापासून आम्ही पाहतोय गुंजवणीचा प्रश्न, पुरंदरचा गुंजवणीचा प्रश्न म्हणजे एक चेष्टेचा विषय झालेला आहे। परंतु आज एक आमची बांधवांची गावं, आमची गावं या ठिकाणी त्या ठिकाणी संकटाला सामोरे जात असताना अनेक वर्षापासून त्या ठिकाणी गुंतवणुकीचे शिक्के आमच्या सातबाऱ्यावर असताना कुठल्याही त्या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्या ठिकाणी खातेपोड होत नाही, त्या ठिकाणी कर्ज ते लोकांना मिळत नाहीत आणि धरण उशिरा आणि कोरड घासर अशी परिस्थिती या ठिकाणी अनुभवत असताना एक उच्च शिक्षित आमचे बंधू त्या ठिकाणी अविनाश निगडे या ठिकाणी त्या धरणातच कोरड्या धरणात या ठिकाणी उपोषणाला बसायचं ठरवलं। कारण अनेक पिढ्या या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्यात, अनेक पिढ्या त्या ठिकाणी पाणी करून गेल्या आणि मग कुठंतरी आपण या समाजाचं देणं लागतो या भूमिकेमधून त्यांनी या ठिकाणी उपोषण केलंय। कालच आम्ही त्या ठिकाणी नव्याने खासदार झालेल्या
सुनेत्राबाई पवार यांच्याही कानावर जी गोष्ट घातली, त्यांनी सांगितलं पालकमंत्र्यांच्याकडे मी तुमच्या भावना पोहोचवते आणि हा प्रश्न हा पुरंदर तालुक्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. असंच आता फोनवर डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सरांनी सुद्धा सांगितलं की मी या प्रश्नाकडे त्या ठिकाणी अग्रेसर राहणार, कारण वाल्याच्या संपूर्ण परिसर हा या ठिकाणी ह्या लाभ क्षेत्रात येतो, परंतु कुठल्याही पाण्याचं त्या ठिकाणी अजूनही कार्यान्वित झालं नाही. निवडणूक आली की तुम्ही म्हणता ते खरं आहे की फक्त पोळी भाजायचं काम लोकप्रतिनिधी जरी करत असले तरी हा लोकांच्या भावनेचा प्रश्न तयार झालेला आहे. खरं तर गुंजवणीचा प्रश्न हा पुरंदरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण गुंजवणीचं पाणी मिळावी ही अपेक्षा पुरंदरकरांना 30 वर्षापासून आहे. मात्र गुंजवणीचं धरण पूर्ण झालं म्हणून सांगितलं जातं. गुंजवणीवर पर्यटन देखील केलं जातं, राजकीय पर्यटन बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. मात्र गुंजवणीचं जे शेवटचं गाव आहे लाभ क्षेत्रातील, त्या राख गावातील शेतकऱ्यांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे. पाणी मिळावं म्हणूनच ते आता तेथीलच एका धरणाच्या काठावर उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळतंय.